निकाल म्हणता येईल असा ऐतिहासिक निकाल आज अकोल्यातल्या नगरसेवकांनी घेतलेला आहे आणि त्याला सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या स्वाभिमानाने त्याला मदत केली। त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो, सगळ्या राजकीय नेत्यांचे आभार मानतो, अकोले शहरातल्या नागरिकांचे आभार मानतो आणि मुख्यत्वे आमचे नगरसेवक म्हणजे कोणत्याही आमिषाला बळी पडले नाही आणि स्वाभिमानाने सोनालीताई चेतन नायकवाडी हिच्याबरोबर उभं राहून तिला नगराध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी त्यांनी स्वाभिमानाची लढाई लढले, जिंकले। त्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि सगळ्या नगरसेवकांना आणि विशेषतः सोनालीला हीच विनंती करेन की आता कमी वेळेमध्ये जास्त धावा करायची आहे। 5-6 महिन्याचा कालखंड तुला मिळेल। या 5-6 महिन्याच्या कालखंडामध्ये अकोल्यातल्या लोकांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन एकत्रपणे काम करून या अकोले शहराचा अधिक चांगला विकास कसा होईल, एक सुंदर शहर, स्वच्छ शहर, लोकांना पिण्याचं पाणी, आरोग्य, रस्ते, घंटागाडी या सगळ्याच गोष्टीकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना अकोले नगरपंचायतच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला होता मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या, त्यानुसार आपला वेळेत कार्यक्रम सुरू झाला। अध्यक्षपदासाठी आपल्याकडे फायनल 2 उमेदवार झाले होते, वैष्णवी धुमाळ मॅडम होते आणि सोनाली नायकवाडी मॅडम होते। 2 उमेदवारापैकी आपल्याला 17 नगरसेवकांनी हातून जाऊन मतदान केलं। सोनाली नायकवाडी यांना 11 नगरसेवकांनी मतदान केलं आणि वैष्णवी धुमाळ यांना 6 लोकांनी। तर 11 हे जास्तीचं मतदान असल्यामुळं सोनाली नायकवाडी यांची नगराध्यक्षाची निवड झालेली आहे, तसं आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।